मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की MSRTC ॲपमधून तिकीट कसे बुक करायचे। सर्वप्रथम आपल्याला साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे। जर तुमचं याच्यात ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही याच्यात लॉग इन करू शकता। आणि जर तुमच्याकडे साइन इन नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा क्रिएट अकाउंट करायला लागेल। त्यासाठी खाली दिलेला क्रिएट अन अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायला लागेल। त्याच्यानंतर तुमच्याकडे एक नवीन इंटरफेस ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स टाकायला लागतील, जसे की तुमचं नाव, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, पासवर्ड। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ईमेलवरती एक तुमचा यूजर ID आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर इकडे दोन ऑप्शन दिलेत। सोर्स म्हणजे तुम्हाला जिथून तुम्हाला जायचं आहे। जसं मला मुंबईवरून खेडला जायचं आहे तर मी इथे पहिला टाकणार मुंबई, तर मी इथे टाकतो मुंबई सेंट्रल। तर इकडे मुंबई सेंट्रल आलेलं आहे आणि डेस्टिनेशनमध्ये आपण टाकूया खेड। तर आपल्याला खेडला जायचं आहे तर आपण खेड सर्च केलं, सेकंड ऑप्शन आला खेडवरती क्लिक केल्यानंतर इकडे आपलं दिसेल जर्नी डेट। तर आपण जर्नी डेट सेट करूया, 15 आपल्याला जायचं आहे। त्याच्यानंतर आपण चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला इथे 4 या 5 जे पण आपल्या रूटवरती जेवढ्या पण बसेस असतील त्या सर्वांचे डिटेल आपल्याला इथे भेटून जातील। याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या बस असतात, जसं की ऑर्डिनरी असते, सेमी लक्झरी असते, शिवशाही असते, शिवाई असते, अशा खूप साऱ्या बसच्या टाईप्स आहेत। त्याच्यानुसार आपल्याला बस सेट करायची आहे। तर आपल्याला सध्या जायचं आहे ऑर्डिनरी बसनी, तर आपण ऑर्डिनरी बसवरती सिलेक्ट करूया। तिचं टायमिंग आहे 11:30चं। 11:30 वरती आपण बसवरती जर क्लिक केलं तर आपल्याला एक नवीन इंटरफेस ओपन होईल। जिथून आपल्याला बोर्ड करायचं आहे। जर आपल्याला समजा बोर्ड करायचं आहे मुंबई सेंट्रल, तर आपल्याला मुंबई सेंट्रलवरती क्लिक करायला लागेल। नंतर आपल्याला अलाइटिंग या ऑप्शनवरती प्लेस करायचं आहे, म्हणजे जिथे आपल्याला उतरायचं आहे। जसं आपल्याला खेडला उतरायचं आहे तर आपण खेडवरती क्लिक करणार आहे। तर आपलं ही रूट याच्यात आता सेव्ह झाली। तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हे आहे बसचं सीटचं लेआउट आहे, किती नंबरचं सीट कुठे आहेत। तर याच्यामध्ये जे ब्लू दिसत आहेत त्या बुक झालेल्या आहेत, आपल्या व्हाईट आहेत त्या अवेलेबल आहेत। तर आपल्याला 24 नंबरची सीट आपण सध्या बुक करतात, जी काही विंडो सीट आहे। तर आपण 24 वरती क्लिक करायचं, मग तिथे ग्रीन कलर होऊन जाईल, म्हणजे ही सीट सध्या अवेलेबल आहे। मग आपण नेक्स्टवरती क्लिक करू। आपल्याला जो कोणी पॅसेंजर ट्रॅव्हल करणार आहे, आपण, आपला भाऊ, आपली बहीण, कोणी पण असेल, त्यांचं आपण डिटेल टाकायचं आहे आणि पेमेंटवरती क्लिक करायचं आहे, बस। नंतर मी तुम्हाला ईमेलवरती आणि मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजवरती तुम्हाला तुमचे जे पण बुकिंग अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।